मुंबईत सध्या एका पांढऱ्या पट्टीनं मोठा वाद निर्माण केलाय. खरं तर या चर्चेची सुरुवात झाली घाटकोपरमधील एका सोसायटीपासून, जिथं जैन मुनींच्या विहारासाठी रस्त्यावर पांढरी पट्टी आखण्यात आल्याचा दावा प्रसिद्ध व्लॉगर प्रसाद वेदपाठक यांच्याकडून करण्यात आला. त्यानंतर हा विषय सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सार्वजनिक जागांचा धार्मिक कारणांसाठी वापर होत असल्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर हेच प्रकरण दादरपर्यंत पोहोचलं आणि पुन्हा एकदा रस्त्यावर पांढरी पट्टी दिसल्यानंतर वातावरण तापलं. त्यानंतर मंडळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याला विरोध करत सार्वजनिक रस्ते कोणत्याही एका समाजासाठी राखीव ठेवता येणार नाहीत अशी भूमिका घेतली. दुसरीकडे जैन समाजातील धर्मगुरू आणि पदाधिकाऱ्यांनी ही परंपरा धार्मिक श्रद्धेशी संबंधित असल्याचं सांगत आपली बाजू मांडली. त्यानंतर सोशल मीडियापासून ते राजकीय वर्तुळापर्यंत या विषयाची जोरदार चर्चा सुरू झाली. काहींनी हा मराठी आणि जैन समाजातील संघर्ष असल्याचं म्हटलं, तर अनेकांनी हा प्रश्न प्रत्यक्षात सार्वजनिक जागा आणि धार्मिक परंपरा यांच्यातील वाद असल्याचं मत व्यक्त केलं. आता घाटकोपर, दादर आणि गोरेगाव पर्यंत पोहोचलेल्या या पांढऱ्या पट्टीचा वाद काय आहे, जैन मुलींसाठी रस्त्यावर पट्ट्या का आखल्या जात आहेत, त्याला विरोध का होत आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, मुंबईत पांढरी पट्टी प्रकरणानं मोठं राजकीय, सामाजिक आणि धार्मिक स्वरूप धारण केलेलं आहे. सुरुवातीला एका सोसायटी पुरता मर्यादित असलेला हा वाद आता घाटकोपर, दादर आणि गोरेगाव पर्यंत पोहोचलेला असून जैन समाज, स्थानिक रहिवासी, मनसे आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये तीव्र चर्चा सुरू झाली आहे. म्हणजे या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात घाटकोपरमधील एका गृहनिर्माण सोसायटीपासून झाली. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर प्रसाद वेदपाठक यांनी आपल्या सोसायटीच्या परिसरात अचानक आखण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीवर प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार सोसायटीतील काही जैन कुटुंबांनी इतर सदस्यांची परवानगी न घेता ही पट्टी रंगवली होती. ही पट्टी जैन धर्मगुरूंच्या चालण्यासाठी तयार करण्यात आली आहे, असं त्यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं. वेदपाठक यांनी सार्वजनिक किंवा सामायिक जागेचा धार्मिक कारणासाठी वापर करण्यास विरोध दर्शवला आणि हा विषय सोशल मीडियावरती आणला. त्यानंतर हा मुद्दा राज्यावर चर्चेचा विषय बनला. त्यावेळेस जैन समाजातील काही सदस्यांचं म्हणणं होतं की जैन मुनी किंवा धर्मगुरू विहार करताना शक्य तितक्या स्वच्छ मार्गाने चालण्याची धार्मिक परंपरा आहे. उन्हाळ्यात काळ्या डांबरी रस्त्यांवरून चालताना उष्णतेचा त्रास होतो, त्यामुळं काही ठिकाणी पांढऱ्या रंगांच्या पट्ट्या आखून त्या मार्गावरून धर्मगुरूंना चालता यावं अशी व्यवस्था केलेली जाते. याला धार्मिक श्रद्धा आणि परंपरेचा भाग म्हणून बघतात. परंतु दुसरीकडे अनेक स्थानिक नागरिकांनी असा प्रश्न उपस्थित केला की जर सार्वजनिक रस्ते किंवा सोसायटीच्या सामाजिक जागा धार्मिक कारणासाठी रंगवल्या जाऊ लागल्या तर उद्या प्रत्येक धर्म, पंथ किंवा समुदाय अशा मागण्या करू लागतील. त्यामुळं हा केवळ धार्मिक स्वातंत्र्याचा प्रश्न नसून सार्वजनिक मालमत्तेच्या वापराचाही प्रश्न असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं. मंडळी, घाटकोपरमधील हा वाद वाढल्यानंतर अखेर संबंधित पांढऱ्या पट्टीवर रंगकाम करून ती हटवण्यात आली. त्यानंतर हा विषय संपल्यासारखा वाटत होता. स्वतः प्रसाद वेदपाठक यांनीही आपली भूमिका मांडून हा विषय आपल्याकडून संपल्याचं म्हटलं होतं. तेच प्रत्यक्षात या प्रकरणानं नवीन वळण घेतलं. ते असं की घाटकोपर नंतर अचानक दादरमध्ये अशाच प्रकारच्या पांढऱ्या पट्ट्या आढळल्या. दादर पश्चिम येथील DS बाबरेकर मार्ग परिसरात जैन मंदिराजवळील लेनमध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पांढरी पट्टी रंगवण्यात आली होती. या मार्गाचा वापर जैन धर्मगुरूंसाठी करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं. मात्र ही बाब समोर येताच मनसेचे नेते संदीप देशपांडे आक्रमक झाले. संदीप देशपांडे यांनी स्पष्ट शब्दात प्रश्न विचारला की सार्वजनिक रस्त्यावर एखाद्या विशिष्ट धर्मासाठी स्वतंत्र मार्ग का तयार केला जातोय. त्यांच्या मते हा प्रकार सांस्कृतिक दहशतवाद असून मुंबईतील सार्वजनिक जागांचं धार्मिक विभाजन करण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी मुंबई महानगरपालिकेला अल्टिमेटम दिला की ठराविक वेळेत हे पट्टे हटवले नाहीत तर मनसे कार्यकर्ते स्वतः ही कारवाई करतील. मंडळी, देशपांडे यांच्या इशाऱ्यानंतर दादर परिसरातील वातावरण चांगलंच तापलं. त्यानंतर स्थानिक रहिवाशांमध्येही चर्चा सुरू झाली. काहींनी देशपांडे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला तर काहींनी धार्मिक परंपरेचा आदर राखला पाहिजे असं मत व्यक्त केलं. त्यानंतर सोशल मीडियावरही पांढरी पट्टी हा चर्चेचा मुख्य विषय बनला. मंडळी, वाद आणखी वाढण्याआधी मुंबई महानगरपालिकेनं हस्तक्षेप केला आणि संबंधित पट्ट्या हटवण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळं तात्पुरता तणाव कमी झाला. मात्र त्यानंतर जैन धर्मगुरू निलेशचंद्र मुनी यांनी पत्रकार परिषद घेऊन मनसेवर आणि विशेषतः संदीप देशपांडे यांच्यावर जोरदार टीका केली. निलेशचंद्र मुनी यांनी म्हटलं की जैन समाज शांतताप्रिय आहे, पण याचा अर्थ असा नाही की समाज कमकुवत आहे. त्यांनी आरोप केला की संदीप देशपांडे दोन समाजांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात जैन आणि मारवाडी समाजाला कधी त्रास झाला नाही असंही त्यांनी सांगितलं. त्यांनी पुढे असंही म्हटलं की पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक आहे. जैन धर्मगुरूंना चालण्यासाठी आखलेल्या पट्ट्यांना दहशतवाद किंवा वर्चस्ववादाचं स्वरूप देणं चुकीचं आहे. त्यासोबत त्यांनी जैन समाजाला शांतता राखण्याचं आव्हान केलं, पण आवश्यक असेल तर योग्य वेळी उत्तर दिलं जाईल असा इशाराही दिला. निलेशचंद्र मुनी यांनी संदीप देशपांडेंना थेट आव्हान देत म्हटलं की जर त्यांना खरंच सार्वजनिक जागांवरील धार्मिक अतिक्रमणांचा विरोध करायचा असेल तर इतर समुदायांच्या बाबतीतही समान भूमिका घ्यावी.
त्यांनी मुंब्रा, भेंडी बाजार आणि इतर भागांचा उल्लेख करत प्रश्न उपस्थित केले. या वक्तव्यामुळे वादाला आणखी राजकीय रंग मिळाला. त्यानंतर सोशल मीडियावर मराठी विरुद्ध जैन असा कथित संघर्ष उभा राहिल्याची चर्चा सुरू झाली. प्रत्यक्षात हा प्रश्न सार्वजनिक जागा आणि धार्मिक परंपरा यांच्यातील संघर्षाचा असल्याचं अनेक विश्लेषकांचं मत आहे. मात्र राजकीय प्रतिक्रिया आणि सोशल मीडिया मोहिमांमुळे या वादाला जातीय आणि भाषिक रंग मिळू लागला. म्हणजे घाटकोपर आणि दादर नंतर गोरेगावमध्येही अशाच प्रकारच्या पांढऱ्या पट्ट्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले. स्थानिक पातळीवर जैन मुनींच्या विहारासाठी फुटपाथ आणि काही मार्गांवर पांढरे रंगकाम करण्यात आल्याचे दावे करण्यात आले. त्यामुळं हा विषय केवळ एका सोसायटी पुरता मर्यादित नसून मुंबईतील विविध भागांमध्ये अशा प्रथा राबवल्या जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गोरेगावमधील घटनांनंतर मनसे कार्यकर्त्यांनी आणखी आक्रमक भूमिका घेतली. सार्वजनिक मालमत्ता कोणत्याही एका धर्मासाठी राखीव ठेवता येणार नाही असा त्यांचा युक्तिवाद होता. दुसरीकडे जैन समाजातील अनेकांनी हा विषय अनावश्यकपणे राजकीय केला जात असल्याचं सांगितलं. संदीप देशपांडे यांनी वारंवार असा दावा केला की महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांना सार्वजनिक जागांचा समान हक्क आहे. धार्मिक कारणांसाठी रस्त्यांचं किंवा मार्गांचं वेगळं वर्गीकरण स्वीकारलं जाऊ शकत नाही. त्यांनी महापालिकेला नियम सर्वांसाठी समानपणे लागू करण्याचं आवाहन केलं. दुसरीकडे निलेशचंद्र मुनी यांनी जैन समाजाला संयम राखण्याचं आवाहन केलं असताना म्हटलं की संघर्ष हा कोणत्याही हिताचा नाही, मात्र जैन समाजाच्या धार्मिक परंपरांचा आदर केला गेला पाहिजे. त्यांनी अनेक वेळा जैन समाजानं बांगड्या भरलेल्या नाहीयेत असं विधान करत समाज कमकुवत नसल्याचा संदेश दिला. आज या संपूर्ण प्रकरणाकडे केवळ एका पांढऱ्या रंगाच्या पट्टीच्या वादाप्रमाणे पाहिलं जात नाहीये. हा वाद धार्मिक स्वातंत्र्य, सार्वजनिक मालमत्तेचा वापर, स्थानिक नागरिकांचे अधिकार, राजकीय हस्तक्षेप आणि सामाजिक सलोखा या सर्व मुद्द्यांना स्पर्श करतोय. घाटकोपरमधील एका सोसायटीपासून सुरू झालेला विषय दादरच्या रस्त्यांवर पोहोचला आणि त्यानंतर गोरेगावसह मुंबईतील इतर भागांमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू बनला. पण मंडळी, सध्या महत्त्वाचा प्रश्न असा आहे की भविष्यात अशा प्रकारच्या धार्मिक सोयींसाठी सार्वजनिक जागांचा वापर कितपत मान्य केला जाईल, प्रशासन यावर कोणती भूमिका घेईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वादामुळे मुंबईतील विविध समाजांमध्ये निर्माण झालेला तणाव कमी होईल की आणखी वाढेल, हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. बाकी मंडळी, तुम्हाला या पांढरी पट्टी आखण्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.